बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात। रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव दौऱ्यावर आहेत। लखपती दीदी या कार्यक्रमानिमित्तानं मोदी महाराष्ट्रामध्ये आहेत। सकाळी 11 वाजता ते जळगावमध्ये आता पोहोचतील। राज्यपाल CP राधाकृष्णन हे यावेळी उपस्थित राहणार आहेत, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोनही उपमुख्यमंत्री हे देखील तिथे उपस्थित राहणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये लखपती दीदी मेळावा हा होणार आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, आयुष मंत्री राज्यमंत्री प्रतापराव जाधव, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्य मंत्रिमंडळातील डॉ. विजयकुमार गावित, गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, अनिल पाटील हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। लखपती दीदी या कार्यक्रमानिमित्तानं ते महाराष्ट्रामध्ये आहेत। जळगावमध्ये हा कार्यक्रम होणार आहे। मंत्री गिरीश महाजन आणि तिथल्या महिलांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। पाहूयात। ताई, काय सांगणार, आज मोदीजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे, एक जय्यत तयारी करण्यात आलेली आहे, काय सांगणार? सर नमस्कार, माझं नाव सुजाता तुळशीदास शिंदे, राहणार लाशिना, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी। आम्हाला इतका अभिमान वाटतो की आज आम्ही लखपती दीदी, आम्ही ग्रामीण भागातील ताई आहोत। जे उमेद अभियानामध्ये आम्हाला व्यवसाय म्हणजे काय आहे हे माहीतच नव्हतं, फक्त मोल आणि मंजुरी आमच्या पदरात होती। शिक्षण असूनच सुद्धा काही करता येत नव्हतं, पण या उमेद अभियानामुळे आम्हाला एवढी संधी मिळाली की आम्ही प्रत्येक ताई आपला एक व्यवसाय म्हणजे एक ताईकडे 4 ते 5 व्यवसाय आहेत आणि यामार्फत या नरेंद्र मोदी साहेबांनी जे आपल्याला लखपती दीदी म्हणून जी निवड केली आहे त्याच्यामुळं खूप अभिमान वाटतो सर। कारण आम्हाला इथे मिळालेला जो मान सन्मान आहे हे खरंच खूप शब्दात सांगणं व्यक्तच करू शकत नाही सर मी, कारण हे अभिमान एवढा मोठा आहे की लखपती दीदी खूप म्हणजे असं सांगू शकते मी की सर लखपती दीदी म्हणजे जे काही महिलांमध्ये आमच्या जी ऊर्जा निर्माण केलेली आहे या नरेंद्र मोदी साहेबांनी, आम्ही एवढं सांगू इच्छिते की मी सर की आम्ही तुम्हाला लखपती नाही तर आम्ही करोडपतीही बनवून दाखवू शकतो, फक्त तुम्ही आमच्या उमेद अभियानाला कायमस्वरूपी करावं एवढीच मागणी करू शकते सर मी। अपेक्षा होती की मोदी आपल्याला संवाद साधणार, काय वाटतंय आज मोदीजी आपल्याशी संवाद साधणार आहे? खूप छान वाटतं सर आम्हाला, आणि आमचे खरंच खूप भाग्य आहे की आज आम्ही मोदी साहेबांसमोर हाताने आमचे जे सन्मान जे होणार आहे त्याबद्दल सांगितलं तितकं तरी थोडंच आहे, पण तरी पण सर आम्ही, माझा पापडचा व्यवसाय आहे आणि मला वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये होते आणि खूप मला व्यवसायाची पण आवड होती, पण व्यवसाय उभा राहायला काही चालना मिळत नव्हती आणि या उमेद अभियानामध्ये आले आणि त्यापासून मला ही चालना मिळाली आणि या उमेद अभियानामुळे आज माझा स्वतःचा व्यवसाय चालू झाला आणि आज मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी आहे आणि आज माझा घर संसार दखवीत आहे। किती जर मोल केले तरी साहेबांचे खूप कमीच आहे, पण सर आम्हाला साहेबांना कळकळीची विनंती आहे की उमेद अभियानाच्या सर्व महिलांची व आमच्या कर्मचाऱ्यांची की हे अभियान सतत चालू राहावं आणि आमचं हे खूप आमची अशी इच्छा आहे की आमची खूप तडमड असते की या कामासाठी खूप आज आमचे लेकरं हे घरी ठेवून 12 वाजेपर्यंत आम्ही काम करतो, मीटिंग घेतो आणि लखपती दीदीला मार्गदर्शन करतो। सर मी माझ्या गावामध्ये 5 लखपती दीदी उभे केलेले आहेत आणि त्यांचे आज त्या स्वतःच्या पायावर उभे आहेत, त्यांचा व्यवसाय आज खूप चाललेला आहे आणि त्यांना प्रमाणपत्र पण देण्यात येणार आहे आज सरांच्या हस्ते। आज मी माझ्या गावातून गेलेल्या भूषणानं सांगेन की हे आपल्याला आज मोदी सरांनी प्रमाणपत्र दिलेले आहे। आपण काय सांगणार, आज या ठिकाणी तयारी करण्यात आली आहे, आमच्यासोबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आहेत, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगणार, मोदीजी आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत, एक जय्यत तयारी करण्यात आली? अतिशय जय्यत तयारी खरं म्हणजे पावसाळी वातावरण आहे, गेल्या 2 दिवसापासून विक्रमी पाऊस जळगाव जिल्ह्यात होतोय, आजही पावसाची रिपरिप सुरू आहे, पण आपण बघतायत अतिशय सगळी रेकॉर्ड तोड म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त जवळ 1.25 लाख महिला या कार्यक्रमाला या ठिकाणी येत आहेत, आलेल्या आहेत, येऊन दाखल होत आहेत आणि मोठा उत्साह आमच्या सगळ्या भगिनींमध्ये या निमित्ताने आहे। पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत, काय सांगणार, कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी मोदीजी येतात? हा कार्यक्रम लखपती दीदींचा आहे
महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये नंबर 1 वर आहे. आपल्याकडे 16 लाख ज्या बचत गटाच्या भगिनी आहेत त्या लखपती झालेल्या आहेत. त्यांचं उत्पन्न लाखामध्ये झालं आहे एका भगिनीचं, आणि त्यामुळे महाराष्ट्राला पहिला मान मिळालेला आहे. आणि आता आपण बघतात थोड्याच वेळामध्ये प्रधानमंत्री या ठिकाणी येतील आणि या कार्यक्रमाला सुरुवात होईल. पण उत्साह मात्र एवढा पावसामध्ये सुद्धा अक्षरशः चिखल आहे सगळीकडे, पाऊस पडतोय तरी आमच्या भगिनी अपेक्षेपेक्षा मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत.